नमस्कार मंडळी, मी स्नेहा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज ना खूप म्हणजे हिम्मत करून कार्पेट धुवायला काढलं आहे, कारण की जवळपास 1 महिना झाला आहे माझी वॉशिंग मशीन खराब झालेली आहे। मिस्टर काही मनावर घेतच नाही आहे, ते रिपेअर करायचं आहे। तर खूप दिवसाचं जे कार्पेट आहे खराब झालेलं होतं आणि ते धुवायचं होतं मला। तर हिम्मत होत नव्हती, कारण की त्याचं एवढं वेट आहे आणि वीर पण मध्ये मध्ये करत राहतो। पावसाचं वातावरण होतं, तर आज मस्त ऊन पडलं होतं, म्हटलं आज धुवूनच काढावं। आणि तर असं मस्त इथे टाकून घेतलं। इथे असं छोटंसं असं पोर्च आहे, त्या पोर्चमध्ये असं थोडं थोडं टाकून मी त्याच्यावर थोडीशी निरमा पावडर टाकून असं घासून घेत होते ब्रशने। आणि वीरचं पण इथे मध्ये मध्ये चालूच होतं माझ्या, काही निरमा टाकत होता काही। त्याचं ना मी जर कपडे धुवायला आली तर त्याचं एकच प्लॅनिंग असते की त्या टोपल्यात जाऊन बसायचं, पण ते काय मी त्याला करू दिलं नाही आहे, कारण की त्याची तब्येत बरी नाही आहे म्हणून। तर माझं इथे कार्पेट धुवून झालं होतं आणि एवढं जड होतं ना ते, तर मी काय केलं, त्याच्यावर अशी थोडंसं पाणी टाकून नसतं त्याच्यावरती उभी राहून म्हणजे असं पायाने ते पाणी काढून टाकलं। थोडंसं निरमाचं वगैरे होतं ते, आणि नंतर मग टोपल्यामध्ये टोपलं भरून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं ते। आणि नंतर त्याला पायानेच असं हे केलं, म्हणजे ते हाताने तर उचलण्या एवढं नव्हतंच, कारण की एवढं जड झालं होतं ते। त्याच्यामध्ये पाणी आधीच ते वजनदार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी जर भरलं तर ते किती जड झालं असेल। तरी मी तिला धुतलं, पिळलं, वाळलं, पण संध्याकाळपर्यंत एकदम कडक ऊन होतं त्या दिवशी, तर मस्त वाढून गेलं होतं। आणि ते वीर पण माझ्यासोबत मध्ये मध्ये करत होता, त्याला तसं वाटत होतं मम्मी डान्स करते की काय। तर म्हणत होता मम्मी मी म्हटलं ये तू पण, चल आपण दोघं मिळून करूया। तर असंच ते आमचं चालू दिवसभर कामं मध्ये मध्ये करत राहतो वीर पण। आणि पूर्ण ओली झाली होती मी त्या दिवशी ना, म्हणजे कपडे धुताना मी एवढी ओली कधी होत नाही, एवढी ओली झाली होती पूर्ण म्हणजे पूर्ण कपडे ओले झाले होते कार्पेट धुतल्यामुळे। नंतर 2 वाजता मिष्टी स्कूलमधून आली आणि नंतर थोड्या वेळाने समजा 2:30-3ला तिला हा गेम खेळायचा होता। तर ती म्हणे मम्मी तू पण माझ्यासोबत खेळ। तर मग आम्ही हा गेम खेळत होतो। तर चला तुम्ही पण बघा कसा गेम आहे। तर हां, साईडला ठेवला, चल तुझ्या नंबरात। अय्यो माझं तर एकच हल्ला, तुझं तर 2 हल्ले। आता हल्ला का? अरे चल घे। हल्ला 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 होता, एवढूसा हल्ला, आता मग तुझा पण इथे एवढूसा हल्ला होता। ठीक आहे, चल। माझी खेळ चालू झाली, तुझी खेळ झाली। आता तुझे काउंट कर। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13। आता माझे काउंट कर।
तुझा खाली आहे. ते टाकून द्यायच्यात हा तुझे टाकून दे त्याच्यात, मिक्स करून टाक. 13 तुझे 13 झाले ना आता. आता माझे काउंट कर किती झाले तर, कोणाचे जास्त झाले. तू पण काउंट कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. अरे मग कोण जिंकलं कोण हारलं? नाही तू दोघीचे सेमच झाले ना, मग कोणी जिंकलं नाही आणि कोणीच हरला नाही. आमचा पोपट झाला. परत तू कर कर टाक. तर परत एकदा. नंतर संध्याकाळचे 7 वाजता आम्ही निघालेलो आहे गावाला. म्हणजे आज होता शुक्रवार आणि गावी जायचं होतं. ॲक्च्युली यांची मीटिंग होती सॅटर्डेला अकोल्याला. तर मग आम्ही हे खामगाववरून जाणार होते. तर टिफिन वगैरे मी बनवून घेतला होता घरूनच आणि आता 8:30 पावणे 9 पोहोचणार होतो तिथे. तर चला पोहोचल्यावर दाखवते तुम्हाला. बाकीचं खूप अंधार होता, म्हणजे हा आहे बुलढाणा घाटाचा रस्ता. तर चला आता पोहोचल्यावर भेटते. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे खामगावला आणि रात्रीचे 8:45 वाजलेले आहेत. काय झालं असायला झाले. तर आता जातोय मावस भाकडे, म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा राहते इथे, त्याच्याकडे. आरवकडे, आनंद मामाकडे. तर तिथं जेवण वगैरे करू. म्हणजे मी पण टिफिन आणलेला आहे घरून, पण त्यांनी बोलवलेलं आहे तिकडे. तर मग तिथेच जेवण वगैरे करू आता. तर तिचा पण व्हिडिओ थोडाफार शेअर करेल तुमच्यासोबत. तर चला भेटूया तिथे गेल्यावरच. कार्टून कॉटून आणि हे गेले. आम्ही ते थांबलेलो आहे आणि कुठं काही जेवणासोबत काही खायला बघायला गेलं, चिवडा वगैरे काही मिळेल तर चलो भेटतो आता. काय का खा. मिष्टीला खूप भूक लागलेली आहे. मिष्टीला जेवायचं आहे. कुठे जेवायचं आहे? आमच्या चटोरीला हॉटेलमध्ये जायचं जेवायला. सारखं हॉटेलमध्ये जायचं असतं तिला, शेंबडीला बदमाश. तर चला भेटतो आम्ही तिथे गेल्यावरती. तर कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत. बाय बाय दीदी. नाही बाय 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 बाय. आता आम्ही नवीन आणणार. नवीन ट्यूशन में पडला. नाही वीरू कोणाजवळ गेला? उद्या येईल. उद्या वीर बोलत नाही आता तो. चल मेरे भैया डबल सीट. ऍक्सिडेंट करतो का? अरे तुला येते का चालवता? तू पण अशी वीरला नेत जा मग मोठी झाली की. जा बस बस ना बस बस जा. मी बसून नेतो. कोण आलं? हो आता मोठा झाला ना जरा, समजते. काहीच नाही, पकडून ठेव, फक्त फिट्ट पकडून ठेव. फोटो काय? आरू ए आरव, तू मागे मागे जातो का?
तर चला, यांची मस्ती अशी चालू राहणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.